बेसिक इल्युमिनेशन, त्याच्यामधील आपण सुरुवातीला आपण जे काही इल्युमिनेशनच्या ज्या काही टर्मिनॉलॉजीज आहेत त्या टर्मिनॉलॉजीज बघणार आहे. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये पहिला आपण सगळ्या डेफिनेशन्स बघणार आहेत. तर त्यामध्ये पहिली डेफिनेशन आपली आहे ती आहे लाईट. ओके. आता लाईट म्हणजे काय, तर जनरली आपण जे म्हणतो की डोळ्याला जे काय आपल्याला दिसणारे काय रेज असतात त्याला आपण लाईट म्हणतो. ओके. तर लाईटची डेफिनेशन कशी करता येईल आपल्याला, तर दॅट पार्ट ऑफ रेडियंट एनर्जी फ्रॉम अ हॉट बॉडी विच प्रोड्यूस द व्हिज्युअल सेन्सेशन ऑन ह्युमन आईज इज कॉल्ड ॲज अ लाईट. ओके. म्हणजेच एखादी जर बॉडी असेल, एखादं मटेरियल असेल, ते आपण जर हॉट केलं किंवा म्हणजे गरम केलं तर त्या मटेरियल ज्यावेळी आपण गरम करतो त्यावेळी त्यामधून आपल्याला काय होते की ती बॉडी हॉट झाल्यानंतर एक रॅडियंट एनर्जी आपल्याला मिळते. ती जी काही रॅडियंट एनर्जी आहे ती आपल्याला ह्युमन आईज म्हणजेच आपल्या डोळ्याने ती आपल्याला रॅडियंट एनर्जी दिसते, सेन्सेशन होतं, तर त्या एनर्जीला आपण काय म्हणतो, लाईट म्हणतो. ओके. लाईटची डेफिनेशन कशी करणार आपण, दॅट पार्ट ऑफ रॅडियंट एनर्जी फ्रॉम अ हॉट बॉडी which produce the visual sensation on human eyes is called as a light. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इल्युमिनेशन. तर इल्युमिनेशनची डेफिनेशन आपल्याला करायची आहे. काय आहे इल्युमिनेशनची डेफिनेशन, इल्युमिनेशन इज डिफाइंड ॲज द लुमिनस फ्लक्स फॉलिंग पर युनिट एरिया ऑफ द गिवन सरफेस ऑन द वर्किंग प्लेन. ओके. म्हणजेच वर्किंग प्लेनवर जो काही सरफेस आहे त्या सरफेसवर पर युनिट एरिया म्हणजेच काय 1/1/1 म्हणजे जे काय आपण त्याचा एरिया जर कॅल्क्युलेट केला तर 1/1 जे काय असणार आहे त्या एरियामध्ये जे काय फ्लक्स फॉल होणार आहे ते टोटल फ्लक्स जे फॉल होणार आहे त्या फ्लक्सला काय म्हणणार आहे आपण, इल्युमिनेशन म्हणणार आहे. म्हणजेच 1 मीटर/1 मीटर जर आपण एरिया कन्सिडर केला तर त्या एरियामध्ये 1 मीटर/1 मीटर एरियामध्ये किती लुमेन्स फॉल होतात त्याला आपण काय म्हणणार आहे, इल्युमिनेशन. ओके. तर त्याचं जर युनिट जर बघितलं आपण तर इथं आपल्याला येईल की लुमेन्स पर मीटर स्क्वेअर, म्हणजेच टोटल लुमेन्स फॉल इन पर मीटर स्क्वेअर. एका मीटर स्क्वेअरमध्ये किती लुमेन्स फॉल होतात, किती फ्लक्स फॉल होतात, म्हणजेच काय झालं, इथे इल्युमिनेशन झालं. आता इल्युमिनेशनसाठी पुन्हा दुसरं त्याला नोटेशन आहे लक्स. आता 1 लक्स म्हणजेच काय, 1 लुमेन्स पर मीटर स्क्वेअर. 1 लक्स इज नथिंग बट 1 लुमेन्स पर मीटर स्क्वेअर. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे लुमिनस फ्लक्स. आता लुमिनस फ्लक्सची डेफिनेशन आपण काय करणार की ती जी काय आपण हॉट बॉडी आपण मगाशी जे बघितली होती, लाईटची डेफिनेशन बघताना ज्यावेळी बघितली होती, तर ते हॉट बॉडीमधून जी काय रॅडियंट एनर्जी येते ती पर सेकंद किती रॅडियंट एनर्जी रॅडिएट होते त्या एनर्जीला आपण काय म्हणणार आहे, लुमिनस फ्लक्स. ओके. तर आता हे डेफिनेशन बघा, द टोटल क्वांटिटी ऑफ रॅडियंट एनर्जी पर सेकंद रिस्पॉन्सिबल फॉर व्हिज्युअल सेन्सेशन फ्रॉम अ लुमिनस बॉडी इज कॉल्ड ॲज अ लुमिनस फ्लक्स. ही झाली डेफिनेशन लुमिनस फ्लक्सची. ओके. आणि लुमिनस फ्लक्स आपल्याला एफ किंवा फायनं आपण काय करतो, डिनोट करतो आणि त्याचं युनिट आहे लुमेन्स. लुमिनस फ्लक्सचं युनिट काय आहे, लुमेन्स आहे. ओके. तर या झाल्या आपल्या पहिल्या 3 डेफिनेशन. त्याच्यानंतर नेक्स्ट डेफिनेशन आहे लुमेन. आता लुमेन म्हणजेच काय, तर हे लुमिनस फ्लक्सचं युनिट आहे. मगाशीच आपण बघितलं ते लुमिनस फ्लक्सचं युनिट आहे. आता लुमेन्स कसं डिफाईन करणार, 1 लुमेन्स इज डिफाइंड ॲज लुमिनस फ्लक्स इमिटेड पर युनिट सॉलिड अँगल फ्रॉम अ पॉईंट ऑफ सोर्स ऑफ 1 कॅन्डल पॉवर. ओके. म्हणजे एका सोर्समधून एक युनिट सॉलिड अँगल थ्रू जेवढे आपल्याला जेवढे आपल्याला फ्लक्स मिळतात त्या फ्लक्सला काय म्हणतो आपण, 1 लुमेन म्हणतो. आता कॅन्डल पॉवर म्हणजे काय आहे ते पुढे ज्यावेळी आपल्याला डेफिनेशनला येईल त्यावेळी आपण बघू. त्याच्यानंतर नेक्स्ट लक्स. तर लक्सचं आपण मगाशीच बघितलं होतं की ते इल्युमिनेशनचं युनिट आहे. ओके. तर इल्युमिनेशनचं युनिट लक्स आहे. लक्स कसं डिफाईन करणार, लक्स इज डिफाइंड ॲज इल्युमिनेशन प्रोड्यूस बाय युनिफॉर्म सोर्स ऑफ 1 CP. CP इज नथिंग बट कॅन्डल पॉवर.
flux is defined as illumination produced by uniform source of one candle power on inner surface of sphere of radius 1 meter. जे 1 मीटरच्या रेडियसमध्ये इनर सरफेसमध्ये जेवढे काही इल्युमिनेशन प्रोड्यूस होईल त्या इल्युमिनेशनला काय म्हणणार आहे आपण लक्स म्हणणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे कॅन्डल पॉवर. ओके, सो कॅन्डल पॉवर इज द लाईट रेडिएटिंग कपॅसिटी ऑफ अ सोर्स. ओके, लाईट रेडिएंट कपॅसिटी म्हणजे एखादा जर काही सोर्स असेल तर तो किती लाईट रेडिएट करू शकतो म्हणजे किती इल्युमिनेशन प्रोड्यूस करू शकतो त्याची कपॅसिटी म्हणजेच कॅन्डल पॉवर. ओके, द नंबर ऑफ लुमेन्स गिवन आउट बाय अ सोर्स पर युनिट अँगल और पर युनिट सॉलिड अँगल इन द गिवन डायरेक्शन इज कॉल्ड इट्स कॅन्डल पॉवर. ओके, म्हणजेच एका पॉईंटमधून जर आपण सोर्स घेतला, आपण तो सोर्स कन्सिडर केला तर त्या सोर्समधून एका स्पेसिफिक अँगलला किती लाईट एनर्जी स्प्रेड होते त्याला आपण काय म्हणणार आहे कॅन्डल पॉवर. अँड इट इज डिनोटेड बाय CP. CP इज नथिंग बट कॅन्डल पॉवर. ओके, आता CP कसं घेणार आहे आपण कॅन्डल पॉवर किंवा टोटल फ्लक्स कसं कॅल्क्युलेट करणार. टोटल फ्लक्स इज इक्वल टू कॅन्डल पॉवर इंटू सॉलिड अँगल. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे युटिलायझेशन फॅक्टर. ओके, so it is defined as the ratio of total lumens reaching on the working plane to the total lumens given out by the lamp. आता जर इथं कन्सिडर केलं आपण जर आता इथे बघितलं तर समजा एक 40 वॅटचा लॅम्प आहे आणि त्या 40 वॅटच्या लॅम्पमध्ये आपल्याला तिथं लुमेन्स जे आहे ते समजा लुमेन्स आपल्याला 50 लुमेन्स त्या लॅम्पमध्ये जनरेट होतात. तर ते 50 लुमेन्स जे आहेत तिथं जनरेट होणारे जे लुमेन्स आहेत तेवढेच आपल्याला वर्किंग प्लेनवर मिळणार का तर नाही, ते काय होणार त्याच्यापेक्षा कमी होणार. मग ते का कमी होणार तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लॉसेस असतात. ते लॉसेस कन्सिडर केल्यानंतर आपल्याला रिसिविंग एंडला जे काही मिळणारे लुमेन्स आहेत ते काय होणार आहे कमी मिळणार आहे. त्यावरूनच युटिलायझेशन फॅक्टर हा कन्सेप्ट आलेला आहे. तर इथं काय म्हटलेलं आहे की वर्किंग प्लेनवर मिळणारे जे काही लुमेन्स आहेत ते आणखीन लॅम्पमध्ये जनरेट होणारे लुमेन्स या दोन्हींचा रेशो म्हणजेच काय आहे युटिलायझेशन फॅक्टर. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे MHCP. MHCP मीन्स मीन हॉरिझॉन्टल कॅन्डल पॉवर. ओके, MHCP मीन्स मीन हॉरिझॉन्टल कॅन्डल पॉवर. तर MHCP म्हणजेच काय की इट इज डिफाईन्ड ॲज ॲव्हरेज कॅन्डल पॉवर्स इन ऑल डायरेक्शन इन हॉरिझॉन्टल प्लेन. आता जर आपण कोणतंही एरिया आपण कन्सिडर केला, कोणताही वर्किंग एरिया कन्सिडर केला तर त्याच्यामध्ये 2 प्लेन असतात. एक असतं व्हर्टिकल प्लेन आणि दुसरा असतो हॉरिझॉन्टल प्लेन. आता हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये जेवढी लाईट स्प्रेड होते की कोणत्याही अँगलला घ्या त्या सगळ्या लाईटचा ज्यावेळी आपण ॲव्हरेज काढतो हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये तर त्या लाईटचं जे काय ॲव्हरेज आहे त्या ॲव्हरेजला काय म्हणणार आपण MHCP. इट इज नथिंग बट मीन हॉरिझॉन्टल कॅन्डल पॉवर. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे MHSCP. इट मीन्स दॅट मीन हेमिस्फेअर कॅन्डल पॉवर. मीन हेमिस्फेअर कॅन्डल पॉवर. ओके, तर आता इथं मीन हेमिस्फेअर कॅन्डल पॉवर म्हणजेच काय की हेमिस्फेअर म्हणजेच आता जर आपण हॉरिझॉन्टल प्लेन जर कन्सिडर केला तर हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये एक तर अप्पर पोर्शन असणार. जर आपण 50% जर त्याचा कट सेक्शन घेतला तर एक तर अप्पर पोर्शन एक असणार आणि एक लोअर पोर्शन असणार. ओके, म्हणजेच हॉरिझॉन्टल प्लेनचा एक अबोव हेमिस्फेअर असणार आणखीन बिलो हेमिस्फेअर असणार. तर कोणत्याही अर्ध्या म्हणजेच आयदर अबोव हेमिस्फेअर ऑर बिलो हेमिस्फेअर जो काय असणार आहे त्याचं ज्यावेळी आपण ॲव्हरेज घेतो त्यावेळी त्याला काय म्हणणार आहे आपण MHSCP मीन हेमिस्फेअर कॅन्डल पॉवर. ओके, तर इथंपर्यंत ह्या आपल्या टर्मिनॉलॉजीज होत्या. पुढच्या ज्या काय आहेत त्या आपण नेक्स्ट लेक्चरला